तर नमस्कार, मी बाबासाहेब बडे स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत के-वाय-सी बद्दल. आता के-वाय-सी बद्दल आपण का माहिती पाहणार आहोत ते आधी जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हमेशा के-वाय-सी करून घ्या, के-वाय-सी करून घ्या. प्रत्येक गोष्टीला आता तुम्ही जर एल-पी-जी गॅस सिलेंडरचं कनेक्शन घेतलेलं असेल, तर त्यासाठी तुम्हाला के-वाय-सी करा म्हणून वरून आदेश देत असतं सरकार. किंवा तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला अनुदान मिळत असेल, पीक विमा मिळत असेल, तर त्यासाठी अगोदर के-वाय-सी करा असं म्हणून सरकार सांगत असतं. त्याच्यानंतर तुम्ही बँक खात्यामध्ये इथं सर्वांनाच बँक खातं असतंच, प्रत्येकाचं असतंच. तर तिथे पण तुम्हाला के-वाय-सी करून घ्या म्हणून सांगितलं जातं. तुमच्याकडे जर राशन येत असेल तुमच्या घरी, तर राशनची सुद्धा के-वाय-सी करून घ्या असं तुम्हाला सांगितलं जातं. मग सगळीकडे के-वाय-सी, के-वाय-सी, के-वाय-सी. मग इतकी के-वाय-सी सगळ्याच गोष्टीमध्ये के-वाय-सी. मग ही के-वाय-सी नेमकी काय आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे ना. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये रोजच येते, तर ती गोष्ट नेमकी कशासाठी येते? त्या गोष्टीचं काय कारण आहे? त्या गोष्टीचा फायदा कोणाला आहे? आपण ती गोष्ट करतोय, पण त्याचा फायदा कोणाला होतोय? सरकार असं का म्हणतंय, की तुम्ही के-वाय-सी करून घ्या? यामध्ये सरकारचा फायदा आहे, की आपला फायदा आहे? हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. कारण ती टर्म के-वाय-सी जी टर्म आहे, ती रोज आपल्या आयुष्यात येते. ती रोज आपल्याला काही ना काही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येते. कधी एल-पी-जी गॅस सिलेंडरची करून घ्या, कधी बँकेची करून घ्या, कधी राशनची करून घ्या. आता लाडक्या बहीण योजना आहे, त्या योजनेची करून घ्या. श्रावण योजनेची करून घ्या. मग नेमकं काय आहे? म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की के-वाय-सी ही टर्म आपण समजून घेतली पाहिजे आणि तीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितली जाईल, की नेमकी के-वाय-सी म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा कोणाला आहे? के-वाय-सी का केली जाते? ही संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चालू करू. माहितीला के-वाय-सी म्हणजे काय? तर के-वाय-सी म्हणजे नो युअर कस्टमर हे त्याचा इंग्लिशमधून अर्थ आहे. त्याला मराठीमधून सरळ आणि सोप्या शब्दात काय म्हणायचंय? तर के-वाय-सी म्हणजे तुमचा खरा ग्राहक ओळखा. तर तुमचा खरा ग्राहक ओळखा म्हणजे काय? तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर या शब्दाचा अर्थ किंवा या छोट्याशा ओळीचा अर्थ ऑटोमॅटिक कळेल. तर त्याच्या आधी आपण बघून घ्या, के-वाय-सी करण्याचा फायदा कोणाला होतो? तर के-वाय-सी करण्याचा फायदा जो सर्व्हिस देतो, त्याला के-वाय-सी करण्याचा फायदा होतो. आता सर्व्हिस कोण देतं? सरकार देतं, बँक देतं. सरकार कोणती सर्व्हिस देतं? सरकार तुम्हाला राशन देतं. ती एक सर्व्हिसच आहे, सेवाच आहे. एल-पी-जी गॅस पुरवतं, ती पण सेवाच आहे. त्याच्यावर सबसिडी देतं, ते पण तुम्हाला केलेली मदतच आहे, सेवाच आहे. मग याचा फायदा सरकारला कसा होतो? सॉरी, के-वाय-सी केल्याचा फायदा सरकारला कसा होतो? तर सरकारलाच होतो, आपल्याला होत नाही. आपल्याला फक्त एवढाच फायदा होतो, की ती सेवा आपल्याला वर्षानुवर्षे चालू राहते, सातत्याने चालू राहते. ज्यावेळेस आपण 6 महिन्याला किंवा वर्षाला के-वाय-सी करतो, त्यावेळेस. जर नाही केली तर ती सेवा बंद पडते आणि जर केली तर चालू राहते. पण के-वाय-सी करण्याचा मुख्य उद्देश कोणाचा आहे? तर सरकाराचा आहे. त्याचा फायदा कोणाला आहे? तर सरकाराला आहे. फक्त सरकारालाच नाही, जो सर्व्हिस देतो त्याला आहे. पण मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतोय सरकार. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि चांगल्या प्रकारे समजेल. ओके. तर चला आपण पाहूया के-वाय-सी का केली जाते आणि याचा फायदा सरकारला कसा होतो? तर याचं बघा, के-वाय-सी का केली जाते? खरी व्यक्ती कोण आहे ही खात्री करण्यासाठी किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे का हे पाहण्यासाठी. आता हे कसं पाहतात? के-वाय-सीद्वारे पाहतात. कसं? तर आधार बायोमेट्रिक म्हणजे ज्यावेळेस आता एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्ही सपोज राशनला गेलात. एखादा व्यक्ती आहे ज्याचं राशन होतं आणि तो व्यक्ती त्याच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तरी पण त्या व्यक्तीचं नाव आणखी राशनला आहे. बरोबर आहे की नाही? मग त्या व्यक्तीचं नाव कसं उघडायचं? तर त्या व्यक्तीचं नाव उघडण्यासाठी तुम्हाला एक तर जाऊन सांगावं लागेल, की नाव काढून टाका. पण असं कोणी करतं का? एवढं इमानदार कोणी आहे का? नाही. तर त्या व्यक्तीचं राशन घरची लोकं घेऊन येतात. ती व्यक्ती मृत्यू त्या व्यक्तीचा झालेला आहे. तरी पण राशन लोकं घेऊन येतात. यामध्ये मग नुकसान कोणाचं झालं? सरकारचं झालं. कसं? कारण एका व्यक्ती तो व्यक्ती नसूनही त्या व्यक्तीचं राशन सरकार पाठवतंय आणि तो व्यक्ती नसल्यामुळे इतर लोकांना त्याचा लाभ होतोय. मग हे अशा प्रकारचं जी मिसमॅच आहे, म्हणजे जो व्यक्ती खरा आहे, त्या व्यक्तीला लाभ न मिळता दुसऱ्याच व्यक्तीला लाभ या किस्स्यामध्ये मिळत आहे. मग हे कसं थांबवायचं? तर हे के-वाय-सीच्या मार्फत थांबवलं जातं. कसं? तर लक्ष द्या. ज्यावेळेस के-वाय-सी राशनचं नाव लावलं जातं, त्यावेळेस आधार बायोमेट्रिक वगैरे लिंक वगैरे करून घेतलं जातं. त्याच्यानंतर ज्यावेळेस के-वाय-सी होते, त्यावेळेस तुमचा अंगठा लागतो. बरोबर आहे का? म्हणून 6 महिन्याला, 1 वर्षाला के-वाय-सी केली जाते. म्हणजे कळतं तो माणूस आहे का? त्या माणसाची आयडेंटिटी म्हणजे तो माणूस अस्तित्वात आहे का? की मेला आहे? किंवा ही एक त्यामधला पार्ट झाला. दुसरे खूप महत्त्वाचे आणखी पॉइंट आहेत के-वाय-सी का केली जाते? दुसरा काय आहे? फसवणूक थांबवणे. फसवणूक थांबवणे आता ह्याचं एक जस्ट उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू झाली आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक न्यूज आलेली होती बघा. एकाच व्यक्तीने काहीतरी आता मला आकडा आठवत नाही, पण खूप फॉर्म भरले होते. वेगवेगळी नावं, फेक आयडी बनवून किंवा फेक आधार कार्ड, फेक राशन कार्ड अशी सगळी फेक माहिती बनवली आणि 4-4, 5-5 बहुतेक आकडा वाटत नाही, पण त्याने एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले होते. त्या व्यक्तीला त्या योजनेचा लाभ होणार. एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या अर्जाच्या मार्फत पैसे पडणार लाडक्या बहिणीचे. मग हे पैसे वाया कोणाला गेले? सरकाराचे गेले. याच्यामध्ये लॉस कोणाचा झाला? सरकाराचा झाला. म्हणून सरकार के-वाय-सी करतं. म्हणजे के-वाय-सी केल्यास अशी लोकं जी योजनेचा गैरफायदा घेतात, ही लोकं पकडली जातात. ह्या लोकांना ह्या के-वाय-सीमुळं असे गैरफायदे घेता येत नाहीत. तर तो व्यक्ती ज्यानं लाडक्या बहिणीचे अनेक फॉर्म भरले होते, ज्यावेळेस के-वाय-सी केली तसा तर तो पकडला गेला आणि जरी पकडला नसता तरी तो के-वाय-सीमध्ये वगळला गेला असता ऑटोमॅटिक. त्याचं दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एकाच माणसाने 2 ते 3 वेगवेगळ्या नावाने लाभ घेतला. कशाचा? एल-पी-जी गॅसचा. म्हणजे एल-पी-जी गॅसचं कनेक्शन एकाच व्यक्तीने 3-3 नावाने घेतलं. मग त्याला काय होणार? 3 वेळेस एल-पी-जी गॅस सबसिडी पडणार. एक
जी नियमाने आहे ती, आणि दुसरे 2 वेळेस अनियमितपणे पडणार. मग याच्यामध्ये डबल लॉस कोणाचा झाला? सरकाराचा झाला. त्याला एकदा सबसिडी द्यायची तर तो 3-3 वेळा सबसिडी घेतोय. ₹600 सरकाराचे गेले की नाही? मग हे झाला एकच व्यक्ती. अशा अनेक व्यक्तीने केल्यास सरकाराचे किती पैसे जातील? मग म्हणून सरकारने के-वाय-सी आणली. बरोबर आहे की नाही? के-वाय-सी मार्फत अशी फसवणूक थांबते. के-वाय-सीमुळे अशी फसवणूक करता येत नाही. म्हणून जो सर्व्हिस देतो त्याला के-वाय-सीचा फायदा होतो, आणि जो के-वाय-सी करतो त्याला काय फायदा होतो? त्याची फक्त सर्व्हिस सुरू राहते. त्याला दुसरा कोणताही फायदा होत नाही. मग हे के-वाय-सी आता तुम्हाला कळालं असेल. एक मिनिट, आता तुम्हाला कळालं असेल खरा ग्राहक ओळखा म्हणजे काय? के-वाय-सी का करून घेतली जाते? तर तो सर्व्हिसवाल्याला त्याचा खरा ग्राहक ओळखायचा असतो. कळलेली तुम्हाला माहिती? तर के-वाय-सीचा ह्या सगळ्याचं सार इथं फक्त लिहिलेलं आहे, की के-वाय-सीचा एकच उद्देश आहे, फसवणूक थांबवणं. कोणाची? जो सर्व्हिस देतो त्याची. जो कोणी सर्व्हिस देईल त्याची फसवणूक थांबवणं हेच के-वाय-सीचा उद्देश आहे. मग ते सरकार असो, बँक असो, अथवा इतर कोणीही सर्व्हिस देणारा असू शकतो. ओके. मला असं वाटतं तुम्हाला के-वाय-सी बद्दल सर्व माहिती कळालेली आहे. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. असेच डिटेलिंगमध्ये इन्फॉर्मेशन मी माझ्या YouTube चॅनलवर देत असतो. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगू शकता. डाऊट असेल कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता. धन्यवाद.